नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आता हार्वेस्टरनी गहू काढण्याची म्हणजे वेळ झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो काय होतं की जे हार्वेस्टरनं ज्यावेळेस आपण गहू काढतो किंवा सोयाबीन वगैरे काढतो, तर त्याच्यामध्ये बऱ्याच कुड्यांचं प्रमाण येत असतं किंवा माती येते किंवा बाकीच्या घाणगुण अशी येत असते. तर ते काढण्यासाठी आपण आज एक मशीन घेऊन आलेलो आहे, जे गव्हर्नमेंट सबसिडीला मान्यताप्राप्त असलेलं हे एक मशीन आहे, ज्याला आपण सीड ग्रेडर मशीन म्हणतो. हे सीड ग्रेडर मशीन काय करतं, तर हे सीड ग्रेडर मशीन मित्रांनो संपूर्ण तुमचं तिन्ही मालाचं सेग्रिगेशन करतं. म्हणजे एक चांगला माल, एक 2 नंबर क्वालिटीचा माल आणि तुमचे खडे आणि हे असलेलं असं वेगवेगळ्या प्रकारचं मालाचं सेग्रिगेट करतं. अशा प्रकारचं हे जे मशीन आहे, हे कृषीदर्शन चांगल्या कंपनीचं आहे, ज्याच्यामध्ये हेवी ड्युटी बॉडी एकदम मटेरियल, अँगल, चॅनल, चॅशी एकदम बेस्ट हेवी ड्युटी असं दिलेलं हे जे मशीन आहे, त्याची आज संपूर्ण माहिती आपण ह्या आज व्हिडिओमध्ये घेणार आहोत की मशीनची कॅपॅसिटी काय आहे किंवा मशीनचं कसं काम करतं, मशीनमध्ये काय काय फंक्शन दिलेले आहेत, हे संपूर्ण माहिती आपण ह्या आज व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही हार्वेस्टरनी माल काढला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की हे पुढं इथं आपण बघू शकतो, इथं शाफ्ट जोडण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे. इथं आपण शाफ्टने ट्रॅक्टरला जोडून घेत असतोय. जर इथं सुकाळ जोडलेला असते, आता आपण सुकाळ काढून ठेवलेलं आहे. इथं 3-4 नट बोल्ट दिलेले आहेत. इथं आपण सुकाळ जोडत असतो. पुढं असं सुकाळ येतं, जे ट्रॅक्टरला धरून असं आपलं तुमचं मशीन हे जर तुम्हाला ओढत कुठं न्यायचं असेल, तर त्यासाठी आपण पाठीमागच्या साईडला टायर दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात 2 प्रकार येतात की म्हणजे एक आहे हे टायरवरचं आहे. मित्रांनो बघू शकता, ह्या साईडला तुम्हाला टायर आहेत आणि इकडं जर बघितलं तर तुम्हाला हे अशी चाकं येतात. म्हणजे एकाच जागेवर तुम्ही ठेवून हायड्रॉलिकवर उचलून तुम्ही हे मशीन घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारचं ह्याला इथं तुम्हाला अशा हायड्रॉलिक चाकं म्हणजे 3 लिंकेज पॉईंट. इथं तुमची इथं एक पट्टी लावायची, इथं एक पट्टी लावायची आणि इथं एक पट्टी लावायची. असं हे डायरेक्ट हायड्रॉलिकवर उचलून शेतामध्ये घेऊन किंवा जिथं तुम्हाला रानात घेऊन जायचं आहे, कारण ह्याला टायर दिलेलं टायरची सुविधा नाही आहे. म्हणजे तुम्हाला ज्यांना टायरचं नको आहे त्यांनी हे मशीन घेऊ शकता आणि ज्यांना टायरचं घ्यायचं आहे ते टायरला हे मशीन घेऊ शकता. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारणतः तुम्हाला 2 लेवर ह्याच्यामध्ये दिलेले आहेत ऑपरेट करण्यासाठी. ह्याच्यामध्ये तुम्हाला शाफ्ट ठेवण्यासाठी इथं जागा दिलेली आहे. जर तुमचा हे जो पुढं शाफ्ट येतो आपला, तो काढून ठेवल्यानंतर इथं तुम्हाला शाफ्ट ठेवायचा असेल तर इथं तुम्ही शाफ्ट ठेवू शकता. अशा प्रकारची ह्याची तुम्हाला सुविधा दिलेली आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, हे जे मशीन आहे हे गव्हर्नमेंट सबसिडीला मान्यता प्राप्त आहे. ह्याला आपल्या महाराष्ट्र शासनाची गव्हर्नमेंटची सबसिडी पण ह्याला उपलब्ध आहे. तर तुम्हाला जर महाडीबीटी वेबसाईटला जाऊन तुम्ही सीड ग्रेडर म्हणून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि हे मशीनला तुम्हाला चांगले 50% गव्हर्नमेंट सबसिडी मिळत असते. तर त्यासाठी तुम्ही हे ॲप्लिकेशन करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला इथं जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर इथं तुम्हाला मोटर जर माउंट करायची असेल तर इथं तुम्ही मोटर माउंट करू शकता. इथं मोटर माउंट करण्यासाठी जागा दिलेली आहे. इथून मोटर माउंट केल्यानंतर तुम्हाला इथून बेल्टनी गती देऊन इथं तुम्हाला इथं बघू शकता, इथं बेडला तुम्हाला जागा दिलेली आहे. ही जागा तुम्ही बघू शकता. इथून ज्यावेळेस तुम्ही मोटर जोडाल त्यावेळेस ह्या मोटरची पुल्ली इथं येऊन तुम्हाला ह्या पुल्लीला तुम्हाला साधारणतः गती दिल्यानंतर तुमचं मशीन ऑपरेट होते. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला मोटरवर चालवायचं त्यावेळेस आणि ज्यावेळेस तुम्हाला हे मशीन ट्रॅक्टरवर चालवायचं त्यावेळेस तुम्हाला इथं पुढं तुम्हाला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. इथं तुम्हाला शाफ्ट दिलेलं आहे. ह्या शाफ्टला जोडून तुम्ही हे मशीन तुम्ही हे करू शकता, म्हणजे ऑपरेट करू शकता. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर बघितलं तर इथं पाठीमागच्या साईडला तुम्हाला टायर दिलेले आहेत. टायर साईज जर बघितली तर आपण 6-16चे टायर साईज दिलेलं आहे. हेवी हब दिलं आहे. इथं बघू शकता तुम्ही, इथं उभं राहण्यासाठी तुम्हाला स्टँड दिलेलं आहे. इथं तुम्ही इथं उभं राहून तुम्हाला माल आतमध्ये टाकायचा आहे. अशा प्रकारची तुम्हाला सुविधा दिली आहे. हे बघू शकता, इथून माल तुमचा आतमध्ये जाईल अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे. इथं म्हणजे तुमचा बेल्ट येतोय आतमधून, तुम्ही बघू शकता बेल्ट येतो, हिकडचा पण बेल्ट आणि हिकडचा पण बेल्ट. म्हणजे काम करत असताना आपल्याला बेल्ट म्हणजे कपडा ज्यावेळेस काम करतोय त्यावेळेस कपडा बेल्टमध्ये जाऊ नये म्हणून इथं एक तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे. जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्ही हे प्रोटेक्शन दिलेलं आहे. ह्याच्यामुळे तुमचा कपडा ह्याच्यामध्ये बेल्टमध्ये गुंतणार नाही, अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, हे जर आपण बघू शकता की ह्याच्यामध्ये आतमध्ये स्टड दिलेले आहेत. हे स्टड जे काय करतं, जे तुमच्या काड्या कुड्या जे येत असतात आतमध्ये चाळण्या दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्या आहेत. तुम्हाला जर हे जर बघितलं तुम्ही तर हे साफसफाईचं काम करतं. ज्या कुड्या असतात त्या कुड्यांना साफ करायचं तुमचं काम करत असतं आणि चांगला माल वेगळ्या साईडला आणि खराब माल वेगळ्या साईडला काढण्याचं काम करतं. इथं तुम्हाला हे 4 म्हणजे साधारणतः चाळण्या, एक मातीची चाळण दिलेली आहे, त्याच्यावर म्हणजे 5 चाळण्या टोटल आहेत, 4 चाळण्या आहेत आणि खाली एक मातीची तुम्हाला फिक्स
हे दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यातून तुमचा माल व्यवस्थित ग्रेडिंग जसं पाहिजे तसं तुम्ही नट लूज करून चाळणी वर खाली करू शकता, किंवा आम्ही ह्याच्याबरोबर काही एक्स्ट्रा जे चाळण्या तुम्हाला लागतात त्या पण चाळण्या आम्ही देत असतो. तुमचं सोयाबीन असो, उडीद असो, गहू असो, संपूर्ण कोणतंही पीक असो, मका असो, संपूर्ण तुम्ही ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काम करू शकता. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आता इथं आपण बघू शकता, जर तुम्हाला पाळणा वगैरे जर तुम्हाला खाली घ्यायचा असेल तर इथं तुम्हाला शाफ्ट दिलेला आहे आणि तो तुम्ही वर खाली तुम्ही करू शकता. इथं बघू शकता, इथं नट दिलेला आहे आणि ह्याच्यानुसार तुम्ही वर खाली करू शकता. सेटिंग करायची फारशी गरज लागत नाही, पण लागली तर तुम्हाला माहिती असावी म्हणून तुम्हाला देत आहोत. दुसरी गोष्ट, इथं फॅन दिलेला आहे. हा जो फॅन आहे मित्रांनो, हा फॅन काय करतो, हवा मारायचं काम करतो आणि हवा जी तयार होते ह्याच्यामध्ये, ते हवेने तुमचे जे मालामध्ये जे घाण आहे ते घाण साफ करायचं काम करत असतो. अशा प्रकारचं हे मशीन आहे. इकडं तुम्ही बघू शकता, इकडं पण हे मशीन एकदम हेव ड्युटी अँगल चॅनलची अशी संपूर्ण, हे फक्त मशीन ह्याला टायर नाहीत, म्हणजे मशीनचे 2 प्रकारमध्ये हे मोडतं, विदाऊट टायर आणि टायर, अशा प्रकारचं हे तुम्हाला सुविधा दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता तुम्हाला की इथं जर तुम्हाला स्पीड जर वाढवायचं असेल तर इथं तुम्हाला नट लूज करून तुम्ही जसं पाहिजे तसं स्पीड पण तुम्ही ह्याचं कमी जास्त करू शकता. अशा प्रकारची संपूर्ण सुविधा दिलेली आहे ह्याला गव्हर्नमेंटची. आणि 3 आउटलेट दिले आहे. इथं बघू शकता, इथं एक आउटलेट दिलेलं आहे, इथं एक आउटलेट दिलेलं आहे आणि इथं एक आउटलेट दिलेलं आहे. इथं तुम्ही पाटी वगैरे ठेवू शकता आणि पाटीनं किंवा पोतं वगैरे लावून तुम्ही या गोष्टी तुम्ही भरू शकता. हवा कमी जास्त करण्यासाठी तुम्हाला हे लिव्हर ह्याची पट्टीची तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. इथं पण तुम्हाला हवा कमी जास्त करण्यासाठी नट बोल्ट तुम्हाला दिलेले आहेत. जर तुम्हाला हे सेटिंग करून तुम्हाला चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचा माल आपल्याला काढायचा असतो तर अशा प्रकारचं मित्रांनो हे मशीन आहे. हे गव्हर्नमेंट सबसिडीला मान्यता प्राप्त आहे. ह्याला तुम्हाला लोन सुविधा, बाकीचं काय सुविधा उपलब्ध हव्या असतील तर तुम्हाला आपल्या शनी कृपा ॲग्रोमध्ये तुम्हाला हे मशीन पाहायला मिळतील. एकदम बेस्ट असलेलं मित्रांनो हे मशीन आहेत. आणि हे जर तुम्हाला मशीन हवं असेल तर तुम्ही नक्की आमच्या शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला भेट द्या. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ जे शेतकऱ्यांसाठी जे असतात ते घेऊन येत असतो. एकदम बेस्ट असं मित्रांनो मशीन आहे. आणि हे नक्की तुम्ही आता सीझनमध्ये, जे तुमचा गव्हाचा सीझन आहे त्या गव्हाच्या सीझनमध्ये तुम्ही हे मशीन वापरू शकता. अधिक माहितीसाठी खाली आमचे 4 नंबर दिले, त्या 4 नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.